रामनवमी के शुभ अवसर पर नेरुल स्थित शिव सह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था ने अपने नए कार्यालय का शुभारंभ किया। फीता काटकर विधिवत उद्घाटन के साथ इस कार्यक्रम की शुरुआत हुई। त्यांनी उद्घाटन करावं, फीत कापून उद्घाटन करावं या प्रसंगी प्राचीताई आहेत, वर्षाताई आहेत, त्यांना मदत करावी अशी विनंती करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न व्हावा अशी विनंती करतो। टाइट पकडायचं। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, प्रभू रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। जिसमें संस्था के सभी सदस्य उपस्थित रहे। रामनवमी की शुभकामनाओं के साथ सभी ने कार्यालय के उज्जवल भविष्य की कामना की। इस खास मौके पर उपस्थित सदस्यों में शामिल रहे बीडी बागुल, हरिश्चंद्र पवार, वर्षा भोसले, फुलनताई शिंदे, कांबळे, कालिदास इंगवले, साहेबराव कदम, सचिन कदम, समीर बागवान, डॉक्टर प्राची पाटील, सुधीर जाधव, बापू दडस, मनोहर ढेंबरे, ॲडव्होकेट मंगल घरात, सौ प्रभावती पाटिल और हनुमंत कांबळे। संस्था के अध्यक्ष सुधाकर पाटिल ने अपने विचार व्यक्त करते हुए कहा, सामाजिक सेवा के माध्यम से लोगों की मदद करना हमारी संस्था की सर्वोच्च प्राथमिकता है। इस नए कार्यालय के माध्यम से हम अपने कार्यों को और अधिक विस्तार देंगे। सबसे पहले मैं जो प्रभु रामचंद्र ने जैसा राम राज्य तयार ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने रामराज्य स्थापन करून जगाची सुधारणा केली, त्याच दिवशी आज शिवसह्याद्री कार्यालयाचं उद्घाटन होत असताना मला माझ्या सहकाऱ्यांसह सर्वांना मनपूर्वक एवढा आनंद होतोय, प्रचंड आनंद, की या निमित्ताने आम्ही सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा करण्यास कटिबद्ध होत आहोत। आणि असंच पुढे आम्ही समाज सुधारणेसाठी ज्यावेळी जे योग्य पाऊल सुचेल त्याप्रमाणे आम्ही समाजसेवा करत राहू आणि संस्थेचीही प्रगती करत राहू आणि जनकल्याण, जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय समोर ठेवून आमचं कार्य असंच सुरू राहणार आहे। एवढे दोन शब्द बोलून मी इथे थांबतो। या संस्थेच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे सर्व सहकार्यांनी मला प्रेरणा दिली आणि अध्यक्ष बनवलं, परंतु ही अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना मी विचार केला, सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या अपेक्षा आहेत, त्याच्यामध्ये शैक्षणिक, आर्थिक, बौद्धिक पातळी ही वाढली पाहिजे। प्रत्येक व्यक्ती हा सुख समृद्धीत वावरला पाहिजे आणि अशा प्रकारचं रामराज्य उभं करण्यासाठी आम्ही आज शैक्षणिक पाऊल प्रथमच यावेळी आणखी उचललेलं आहे की MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुलं जास्तीत जास्त पुढे गेली पाहिजे आणि एक स्वतंत्र भारताचे खंबीर नेतृत्व करणारी असं प्रत्येक मुलगा हा घटक बनला पाहिजे असं आम्ही सुरुवात केलेली आहे। यानंतर आम्ही बौद्धिक पातळी सुधारण्यासाठी तसेच गेल्या महिन्यात आम्ही एक वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे, व्यसनमुक्ती। व्यसनमुक्तीमध्ये सर्व प्रकारचे व्यसन कोणालाही असलेलं ते व्यसन मुक्त करून शपथ घ्यायला लावून त्या व्यक्तीचा संसार कसा सुधारेल त्याची आम्ही सुरुवात केलेली आहे। सर्वात पहिले मला खरोखर अभिमान वाटतो, आमच्यात सर्वात असणारे ज्येष्ठ लोकसुद्धा त्यांनी प्राधान्य घेऊन व्यसनमुक्तीला सुरुवात केलेली आहे। आमची शैक्षणिक झालेले, बौद्धिक झालेले, त्याचप्रमाणे शारीरिक पातळीवरती प्रत्येकाचं शरीर कसं सुदृढ आणि निरोगी राहील त्यासाठी योगाभ्यास हे आम्ही सुरुवातीपासून घेत आहोत आणि असेच पुढे आणखी वाढवत राहणार आहे। तसेच सर्व हॉस्पिटल्स आणि शाळा कॉलेजेस येथे मग पेशंटना ॲडमिशन असो किंवा विद्यार्थ्यांना ॲडमिशन असो त्या ठिकाणी आमचा प्रत्येक कार्यकर्ता एक प्रत्येक मावळा जो आहे शिवसह्याद्री संघटनेचा हा तिथं हजर राहून काम करणारच हे ध्येय आम्ही ठेवलेलं आहे। आज खूपच आनंदात सर्वांना शुभेच्छा द्यायची इच्छा होत आहे की असाच रामराज्य होण्यासाठी आणि अशाच संस्था उभ्या राहाव्यात आणि आमची संस्था पुढे जावी आणि सर्वांच्या चेहऱ्यावर सुखासमाधानाचे हास्य यावं हीच आमची सदिच्छा आणि शुभेच्छा असते। संस्था के कैशियर राजेश घाड़गे ने भी कहा,
संस्था का उद्देश्य सिर्फ कार्यक्रम करना नहीं है, बल्कि जरूरतमंदों तक सहायता पहुंचाना और समाज के लिए कुछ ठोस योगदान देना है। रामनवमीच्या दिवशी सर्व विभागातील नागरिकांना मी शुभेच्छा देतो। शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था 2019 साली स्थापन झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याच सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले गेले। कोविडमध्ये फार मोठं कार्य आमच्याकडून झालेलं आहे। या ठिकाणी बरेचसे हॉस्पिटल आहेत आजूबाजूला, त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या या संस्थेचे जे सभासद आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर नागरिक आहेत, त्यांना काहीही वैद्यकीय गरज लागली तर आपण अपोलो हॉस्पिटल आहे, तेरणा हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी आपण त्यांना कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये त्यांना आपण या ठिकाणी त्यांना आपण मदत करतो। ही शिवसह्याद्रीची एक महत्त्वाची बाब आहे। रक्तपेढी आपली आहे, त्या रक्तपेढीच्या माध्यमातून कोणाला काही गरज लागली तर ब्लडचं गरज लागली तर आपण ती त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून देण्याची आपण सोय केलेली आहे। या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर पाटील साहेब यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे, त्यांची फार मोठी धडपड आहे। या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 4 जिल्ह्याचे या ठिकाणी बरेच सभासद आहेत, बरेच मनसे आहेत। या सर्वांना एकत्र करून ती एक मोठ बांधून आपण काहीतरी काम करावं अशी त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा या ठिकाणी ती फलात आलेली आहे। आम्ही या ठिकाणी एवढंच थांबणार नाही आहे, आम्ही याच्यापुढे संपूर्ण नवी मुंबई, महाराष्ट्रभर अगदी तिथपर्यंत आम्ही व्याप्ती घेणार आहोत। अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी आमची करण्याची इच्छा आहे आणि आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळतं आहे। विशेष गोष्ट म्हणजे आमचे जवळजवळ 450 ते 500 सभासद या ठिकाणी झालेले आहेत। 500 × 4 पकडा म्हणजे 1200 एवढे सभासद आज आपल्याकडे आहेत जे या ठिकाणी काम करत आहेत। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या संस्थेचे जेवढे डायमंड आहेत ते सगळं राजकीय पक्षाचे, विविध पक्षाची लोक आहेत यामध्ये, पण या ठिकाणी आल्यानंतर शिवसह्याद्रीच्या माध्यमातून जे काम करतात त्यावेळी ते आपले एक आपण या ठिकाणी त्याचे एक कार्यकर्ते आहोत। या पद्धतीने या ठिकाणी ते काम करत असतात आणि त्यांचं फार मोठं योगदान आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। भविष्यामध्ये आम्हाला फार मोठं काम या ठिकाणी करायचं आहे। विविध योजना आहेत, त्या योजना आम्हाला या ठिकाणी राबवायच्या आहेत आणि त्या नक्कीच पूर्ण होतील, कारण एवढा मोठा आमचा जो जनसमुदाय आहे तो आम्हाला या ठिकाणी सहकार्य करेल अशी अपेक्षा बाळगतो। आणि पुन्हा एकदा या रामनवमीनिमित्त या ठिकाणी ऑफिसचं जे उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बंधू भगिनींनो, आजच्या या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक प्रसंगी इथं अनेक दिग्गज उपस्थित असताना त्यांच्या समोरच माझी निवड झाली, याबद्दल मला खूप आनंद होत आहे। शिवाय आज रामनवमी आहे, मी रामाच्या गावचा मनुष्य आहे म्हणून कदाचित नाशिकचा आहे आणि आमच्या इकडचेच राम असल्यामुळं कदाचित रामनवमीच्या निमित्ताने मला तुम्ही मोठेपणा दिला असेल, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। तसंच ऐक्यवर्धक मंडळ जे आहे, शिवसह्याद्री ऐक्यवर्धक मंडळ जे आहे, या विभागामध्ये जे बीज रोवलं गेलं ते जवळजवळ 24-25 वर्षापूर्वी रोवलं गेलं आणि इथून एक बस सुरू झालेली होती, एसटी। अशा प्रकारचं ते काम झालं। त्याच्यानंतर बरंचसं मध्ये थोडासा दिरंगाई म्हणा किंवा दिमेपणा म्हणा, त्यापेक्षा दिखाऊपणा कुठे दिसला नाही, परंतु यापुढं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसह्याद्री पुढे येऊन काम करेल। या विभागाचं दुसरं एक रक्षण करण्याची खूप गरज आहे आणि ती म्हणजे आपला विभाग हा अत्यंत सर्व दृष्टीने सुरक्षित असला पाहिजे। याच्यामध्ये अनेक 2 नंबर 3 नंबरचे धंदे आहेत, त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण व्हायला पाहिजे आणि ते नियंत्रण ज्या वेळेला एखादी संघटना अत्यंत बलाढ्य असेल त्यावेळेला हा विभाग सुरक्षित राहील। आणि तसंच शिवसह्याद्रीने अजून एक दाखवून दिलं की शिवसह्याद्री ही केवळ सातारा, सांगली नसून तर त्यांनी काही भिंत बांधलेली नाही आहे, पण माझ्या निमित्ताने ते सगळ्यांना दाखवून दिलं की आम्ही सर्व ओपन फॉर ऑल आहे। जे काही शिवसह्याद्रीला मदत करतील, जे शिवसह्याद्रीच्या माध्यमातून करतील त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, हे आश्वासन यांनी एका अर्थाने दिलेलं आहे असं माझी धारणा आहे। आज रामनवमीच्या
शुभ पर्वाच्या दिवशी आमच्या शिवसह्याद्री ऐक्यवर्धक संघटनेच्या वास्तुपूजनाचं म्हणजे कार्यालयाचं आज आम्ही इथे उद्घाटन प्रसंगी सर्वजण उपस्थित आहोत आणि या प्रसंगी आमचे बागुल साहेब यांनी उद्घाटन केलेलं आहे। कार्याध्यक्षा प्राचीताई पाटील आणि आमच्या वर्षाताई यांनी हे उद्घाटन केलेलं आहे। संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील साहेब हे नेहमीच सर्वांना काम करण्यासाठी एकत्रित करत असतात आणि सर्व पश्चिम महाराष्ट्राचा पासून ही सुरुवात झालेली आहे शिवसह्याद्री ऐक्यवर्धक संघटना, पण ती आता सर्वांनी बोलून दाखवल्याप्रमाणे आम्ही त्याचं उत्तर महाराष्ट्र, कोकण, ठाणे, रायगड इथेही आम्ही त्याचं कार्य पोहोचवण्याच्या विचारात आहोत। कारण शिवसह्याद्री ह्या नामाच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या दिवशी आम्ही हे आज का घेतलं, कारण आम्ही सर्वजण ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमाणे प्रगतीचा सेतू बांधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलून हा जो समाजाच्या प्रगतीचा सेतू बांधायचा ठरवलं, त्यासाठी आम्ही सर्वजण एका विचाराने, एका भावनेने आणि एका प्रेरणेने एकत्रित आलो आहोत। तर या सर्व आजच्या पर्वासाठी मी शुभेच्छा देते आणि आमच्याकडून कुठल्याही बाबतीत अन्याय होणार नाही आणि सर्वपरीने काम होईल यासाठी आम्ही आश्वासन देतो। धन्यवाद। रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक संघटनेचं ऑफिसचं आज उद्घाटन झालेलं आहे। तरी इथून पुढे सर्वांनी एक ऐक्यवर्धक म्हटले तर सर्वांनी ऐक्यानं सर्वांनी एकजुटीनं कार्य पुढे न्यावं हीच सदिच्छा। मी आज रामनवमीनिमित्त आमची संघटना शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था या संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी नवीन वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे आणि खरंच आमचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी असोत, सभासद असोत, सर्वच हिरे आहेत आणि शिवसह्याद्री अशी संस्था आहे की असे हिरे ओळखून त्यांना पैलू पाडायचं काम करत असते आणि हे पैलू पाडण्याचं काम फक्त आमचं नवी मुंबईपुरतं नसून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे काम करणार आहोत आणि माझ्यावर पण मी जी जबाबदारी आमची संस्था सोपेल त्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनाही असो किंवा आमचे सर्व सभासद असो सर्वांनाच मी आज रामनवमीच्या शुभेच्छा देऊन ह्या नवीन वास्तूचं पण आम्ही उद्घाटन केलेलं आहे। ह्या वास्तूमधून जे प्रत्येकाने भावना व्यक्त केल्या की आम्ही मोठी बिल्डिंग बनवू आणि हे खरंच आपण पॉझिटिव्ह विचार मनात ठेवले तर ती वास्तू लवकरच आपली उभा राहील आणि मोठा असा प्रत्येकाचे भवन आहेत ना, तर आपलंही शिवसह्याद्री ऐक्यवर्धक भवन लवकरच उभा राहील ही आशा व्यक्त करते आणि थांबते। शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक संस्था ही संस्था समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या उत्थानासाठी स्थापन केलेली संस्था आहे। सुरुवातीला एक लिमिटेड लक्ष ठेवून एक मर्यादित अर्थानं समाजाचा विकास करण्याच्या, ज्या समाजाला काही पर्याय नसतो असे अनेक सामाजिक घटक आहेत, या घटकांचा विकास व्हावा या दृष्टीनं सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, करिअर गायडन्स व्हावं, त्याचप्रमाणे UPSC ज्या स्टाफ सिलेक्शन म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, अनेक अर्थानं व्यसनमुक्ती कार्यक्रम आहे, पर्यावरण आहे, अशा अनेक ह्याच्यामध्ये लोकांची जागृती करण्याचे या संस्थेचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे। ही संस्था गेली अनेक वर्ष काम करत आहे आणि एक चांगल्या तऱ्हेनं, परंतु या ठिकाणी ऑफिस कायमस्वरूपी ऑफिस नव्हतं, कार्यालय या कायमस्वरूपी या कार्यालय आज सुरू होत आहे। प्रभुरामाच्या जन्मदिनी हा कार्यक्रम आपल्या येथे स्थापन होत आहे, त्याबद्दल सर्व रहिवाशांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहिवासी सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील अन्य घटक या ठिकाणी उपस्थित राहिले। सर्वांनी फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपले खान साहेबही या ठिकाणी आलेत, त्यांनी या कार्यक्रमाचं संपूर्ण रेकॉर्डिंग केलं चांगल्या प्रकारे, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। एक चांगला कार्यक्रम आम्ही समाजाला घेऊन जाण्याचं उद्दिष्ट आहे, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। शिवसह्याद्री हे ऐक्यवर्धक मंडळ आहे। सुधाकर पाटील साहेब आणि शंकर पाटील गाडगे साहेब आहेत, धडस आहेत आणि भरपूर ह्याच्यामध्ये म्हणजे असे सामाजिक, राजकीय आणि सगळे लोक आहेत। ही काही राजकीय संघटना नाही, ही एक सामाजिक संघटना आहे आणि ही संघटना म्हणजे लोकांच्या बौद्धिक, सामाजिक
आणि सगळे शैक्षणिक विकासासाठी कार्य करणारे असं आमच्या त्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. आणि अध्यक्षांना आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि आज फार दिवस चांगला आहे, रामनवमी आहे, रामाचा जन्म झाला आहे. आणि त्याच दिवशी या ऑफिसचं पण एक उद्घाटन होतं आहे. आणि इथून एक सामाजिक कार्याला सुरुवात झालेलीच आहे, परंतु अजूनही त्याला गती येणार आहे. आणि ह्या ज्या सिहोरमध्ये जो एक आपला समाज राहतो, सगळ्या समाजासाठी आहे, की कुठल्याही एका समाजाची संघटना नसून सर्व समाजासाठी संघटना आहे. आणि हे संघटना सगळ्यांच्यासाठी काम करणार आहे, की शैक्षणिक हे बोलले शैक्षणिक सामाजिक मुलांच्या विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी. तसेच आम्ही योगाचे क्लासेस पण चालू करणार आहोत. त्याचप्रमाणे आता आम्ही छोटंसं एक सुरुवात केली, यांनी व्यसनमुक्ती सांगितलं, आम्ही ते एक छोटंसं वाचनालय चालू केलं आहे. आणि ते ज्येष्ठ नागरिक कट्टा बनवणार आहोत. आणि असे छोटे उपक्रम आम्ही रक्तदान आणि परत समजा ते ज्येष्ठ नागरिक आहेत, हे आमचे बंधू आहेत, यांना हे फक्त त्यांचे मिसेस याच आहेत. तर अशा नागरिकांसाठी आम्ही एक समजा औषधं लागणार आहेत, तर आमच्या संस्थेतर्फे आम्ही एक बॉक्स ठेवणार. आणि त्या बॉक्समध्ये की बाबा ज्याला कोणाला असं मदत करायची आहे, त्या बॉक्समध्ये एक तुम्ही आर्थिक मदत टाका. आणि त्या पैशातून आम्ही अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक औषध पेढी तयार करणार आहोत. म्हणजे ह्या सगळ्यांच्या विचाराने आम्ही हे सगळं म्हणजे असे छोटे कार्याला सुरुवात झालेली आहे. आणि याचं एक छोट्या रोपट्याचं वटवृक्ष होण्याला वेळ लागणार नाही. कारण काय माहिती का, की आपल्या एका बोटाने काम होत नसतं. जेव्हा मुठ्ठी होते, वज्रमुठ बनते, तेव्हा ते फार मोठं ताकद असते. आणि ही शिवसह्याद्री एक 5-6 जिल्ह्याची मिळून नव्हे पूर्ण सिहोरची मिळून एक वज्रमुठ आहे. आणि ही वज्रमुठ नेहमी आवडत राहणार. आणि ही संघटना असेल तर आपण कोणालाही झुकू शकतो. सर्व उपस्थित शिवसह्याद्री संस्थेचे अध्यक्ष श्री पाटील साहेब, सेक्रेटरी धडस साहेब आणि खजिनदार गाडगे साहेब, तसेच सह्याद्री सोसायटीचे सदस्य सौ मंगलताई घरत, फुलनताई शिंदे यांचे सर्व कार्य अतिशय चांगले आहे. आणि इथून पुढं जी शिवसह्याद्रीचे जे कार्य होणार आहे ते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. कारण त्यांचं सामाजिक वर्क मी बघितलं आहे आणि ते सामाजिक वर्क अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट आणि त्यांचे जे संबंध इतरांशी सर्वांशी आहे ते सलोख्याचे आहेत. त्यामुळे त्यांना कुठेच अडचणी येत नाही आहे. आणि यापुढं त्यांचं जे कार्य असणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. केवळ इथे नवी मुंबईसाठी नसणार आहे. कोकण किनारपट्टीपासून ते पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत त्या शिवसह्याद्रीचं हे ऐक्यवर्धक जाणार आहे. त्यामुळं पाटील साहेबांना मी आता शुभेच्छा देतो की तुमचं काम इथून पुढं फार मोठं असणार आहे. आत्ताच तुम्हाला जेवण्यासाठी पण वेळ मिळत नाही, तर तुम्हाला ते जेवण पण मिळणार नाही आहे. ही तुम्हाला आम्ही आता इथून पुढचं हे जे कार्य असणार त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. आणि आज रामनवमी हा दिवस हा एकदम पवित्र दिवस आज त्यांनी निवडलेला आहे. त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी कौतुक करतो. आणि यांच्या कामांचं जे नियोजन आहे अतिशय चांगलं असतं. कारण मी फक्त 1 महिना यांच्याबरोबर जोडलेलो आहोत आणि 1 महिन्यामध्ये त्यांचं जे काम आहे आणि त्यांचे जे सलोख्याचे संबंध आहेत हे बघून खरोखर मी भारावून गेलो आहे. आणि सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना श्री रामनवमीच्या शुभेच्छा देतो. आज रामनवमीच्या निमित्ताने शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेचे आज कार्यालयाचे उद्घाटन सिहोर येथे होत आहे. 2019 साली सुरू झालेली ही संस्था अत्यंत चांगले काम त्यांनी नवी मुंबई परिसरात केलेले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जी लोक इथं नवी मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत, काही लोक मागच्या 1 पिढीपासून झालेत, काही 2 पिढ्यांपासून, काही 3 पिढ्यांपासून, त्यांचं सर्वांचं एकत्रीकरण करायचं, त्यांच्यामध्ये एक ऋणानुबंध निर्माण करायचं हे आमचं ध्येय होतं. त्याशिवाय येथील जे नागरिक आहेत, जे ह्या 4 जिल्ह्यातून आलेले स्थायिक झालेले नागरिक आहेत, त्यांच्या काही समस्या असतील तर त्या समस्यांचं निराकरण करायचं, त्याच्यावरती काम करायचं हे ध्येय ठेवून मागील 6 वर्षापासून संस्थेने काम केलेलं आहे. संस्थेचं अगोदर एक कार्यालय होतं, पण आता एक नूतन कार्यालयाचं उद्घाटन आपण केलेलं आहे. हा एक संस्थेच्या कार्यामध्ये एक नवीन टप्पा आहे आणि ह्या निमित्ताने संस्था अजून पुढे एक मोठी भरारी घेईल असा मला विश्वास आहे. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी अत्यंत मेहनतीने संस्था वाढवलेली आहे. तसेच संस्थेच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा सौ प्राची पाटील यांचंही मी नवीन पदनियुक्तीबद्दल अभिनंदन करतो.
तसंच संस्थेमध्ये सचिव म्हणून आत्ताच सन्माननीय बापू धडस यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांचेही अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मागील 6 वर्षापासून खजिनदार म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते अत्यंत चोखपणे पार पाडलेले आहे ते आमचे राजे घाडगे साहेब असतील आणि इतर सर्व पक्षातील मंडळी आमच्या संघटनेत आहेत आणि त्या सर्वांच्या साथीने संघटनेने एक कार्याचा मोठा पसारा निर्माण केलेला आहे आणि यापुढेही असंच कार्य चालू राहील अशी मला खात्री आहे. सर्वप्रथम आज सर्व नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो. शिवसह्याद्री सामाजिक ऐक्यवर्धक संघटना या संघटनेचं मागील काही वर्षापूर्वी स्थापना झाली आणि कार्य सातत्याने चालू आहे. हे कार्य करत असताना सगळ्यांनी एकत्र ठिकाणी यावं, बसावं आणि जनसामान्यांच्या विषय समजून घ्यावे यासाठी आज संस्थेच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि या उद्घाटन सोहळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच विभागातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. कारण या सर्वांनी शिवसह्याद्रीचं काम पाहिलेलं आहे, शिवसह्याद्रीच्या संघटनेतील लोकांची कामकाजाची पद्धत पाहिलेली आहे आणि निश्चित या इथील लोकांना असं वाटतं की या संस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या ज्या दैनंदिन आयुष्यातील निगडीत ज्या गोष्टी आहेत त्यांच्या गोष्टींना एक व्यासपीठ मिळेल, एक प्लॅटफॉर्म मिळेल, त्या गोष्टी मांडल्या जातील. त्याचबरोबर संघटना स्थापन करताना जो उद्दिष्ट होतं की संस्थेचं स्वतःचं भूखंड असावा, त्या भूखंडावर एक इमारत असावी, आज त्या गोष्टीचा पाया या ठिकाणी रचला गेला असं मला वाटतं. कारण आज स्वतःचं ऑफिस झालं, निश्चितच येणाऱ्या काळात संस्थेचं स्वतःचं भूखंड, स्वतःची सुसज्ज इमारत असेल ज्या ठिकाणी विभागातील नागरिकांना त्या गावातील आलेल्या नागरिकांना संधी मिळली जाईल आणि त्यांच्या सगळ्या समस्यांसंदर्भात मार्गदर्शन केलं जाईल. चैत्र नवरात्राच्या अनंत शुभेच्छा देते आणि शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेची एक पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून आज या कार्यालयाचं उद्घाटन होतं. हे अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या नवी मुंबई परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचं एकत्रीकरण करणं, त्यांचं ऐक्य वाढवणं म्हणून ही ऐक्यवर्धक आहे. या ऐक्यवर्धक सेवा संस्थेचं शिवकार्य सह्याद्रीच्या गडासारखं व्हावं आणि त्या अर्थानं शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सेवा संघ असं संस्थेचं दिलेलं नाव. हे सगळे पदाधिकारी, आज मी काही इथे भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी म्हणून नाही तर मी या संस्थेची एक छोटी कार्यकर्ता आहे आणि सगळ्याच पक्षाचे लोक इथे आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पक्ष कुठलाही असो त्या पलीकडे जाऊन आपला विभाग म्हणून एकत्र येणं आणि समाजाचं आपण जे देणं लागतो ते देणं, त्या ऋणातनं आपण कधी मुक्त होऊ शकत नाही, पण थोडी तरी उतराई करता यावी या निमित्तानं स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे आणि त्याचा मला प्रचंड आनंद आहे. येत्या काळामध्ये अधिकाधिक लोकांना एकत्रित आणून आपण हे कार्य पुढे न्यायचं आहे. संस्थेचे अध्यक्ष आहेत सन्माननीय सुधाकरजी पाटील, खजिनदार आहेत. खजिनदार हा फार मोठा व्यक्ती असतो, राजेशजी घाडगे आणि धडस साहेब यांनी नवीनच ही जबाबदारी सचिव पदाची स्वीकारलेली. आमचे महाडिक साहेब आहेत, आमचा समीर आहे, सचिन आहे, सगळीच मंडळी एकंदरीत आपण ज्या मंगल या सगळीच जी मंडळी आहे ती एकदिलानं या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये हे आज छोटंसं रोपटं जे आहे या छोट्याशा रोपट्याला वटवृक्षामध्ये आपल्याला जायचंय आणि म्हणूनच यावेळेला मागच्या टर्ममध्ये मी कार्याध्यक्ष होते, यांच्याकडे आपण दिलेली आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये ही शिवसह्याद्री खूप चांगल्या पद्धतीनिमित्तानं आज उद्घाटन होत आहे आणि रामराज्य म्हणजे काय तर सगळीकडे आनंदी आनंदीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणाऱ्या समाजासोबतच जसं उत्तर महाराष्ट्रात येणारे आमचे बागुल काका त्यांचं आज आपण त्यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं. विभाग कुठलाही असो या विभागामध्ये या ठिकाणी रामराज्य येणं आणि ते आणत असताना सगळ्यांनी एकदिलाने पुढे येणं हे माझं कार्य आहे असं करून या रामकार्यात शिवकार्यात सगळ्यांनी मिळून आपण सहभागी होऊया अशी विनंती करते आणि सगळ्या माझ्या सहकार्यांना शुभेच्छा देते की आपण मिळून हे करायचं आहे आणि आपण सगळे जर मिळून हे रामकार्य हे शिवकार्य पुढे घेऊन जाऊ. धन्यवाद. यानंतर प्राचीताई या संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर प्राचीताई पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि सह्याद्री आणि ह्याचा एक संगम म्हणून ह्या संस्थेचं नाव जरी दिलं गेलं तरी या संस्थेचे सगळे सभासद, या संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकरजी पाटील त्यांच्या सौभाग्यवती, त्याचप्रमाणे
खरं तर एकाचं नाव घेतलं तर इथे इतके जण उपस्थित आहेत की त्यांची नावं सारखं वाटेल आणि म्हणूनसाठी उपस्थित असलेले शिवसह्याद्रीचे सर्व सन्माननीय सदस्य, शिवसह्याद्रीचं झालं ते सन्माननीय दादा या ठिकाणी शुभेच्छा तर मी देतीच आहे, पण आजपासून शिवसह्याद्री ऐक्यवर्धक संस्थेचं प्रचंड कार्यकाळाचं उत्तम पद्धतीनं पार पडलं. याच्या आधी सुद्धा अर्थात ही संस्था कार्यरत होती, पण जेव्हा कार्य अभ्यास केला जातो तेव्हा ही 5 वर्ष आणि आता येणारी 5 वर्ष ह्या सगळ्या कार्यामध्ये ज्यांचं आपल्याला प्रचंड या ठिकाणी सहकार्य म्हणण्यापेक्षा आपल्याला त्यांचं खूप असं ज्ञान या ठिकाणी मिळालं ते आपल्या प्राध्यापक वर्षाताई भोसले यांचा देखील मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करते. ताईंच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन संस्थेसाठी मिळणार आहे. खरं तर कार्याध्यक्षाची धुरा ही मला दिल्यानंतर मी खूप विचार करायची की खरं तर सीवूड्समध्ये सगळे कार्यक्रम असतात. मी सानपाड्यातून इथे येते, मला असं वाटायचं की सगळे सभासद जे आहेत ते अर्थात ओळख नाही असं नाही, पण तरी सुद्धा आपण सानपाड्यातून इथे येऊन आपण काम करतोय. पण मी या ठिकाणी फार स्पष्टपणे नमूद करू इच्छिते की शिवसह्याद्री पूर्ण नवी मुंबई म्हणजे मग तो बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विभागांमध्ये ही संस्था कार्य करतीये. संस्थेचं कार्य याच्या पुढेही अनेक विभागांमध्ये, मग अगदी महाराष्ट्र, जसं आत्ताच दादांनी उल्लेख केला की आता उत्तर महाराष्ट्र सुद्धा शिवसह्याद्री सामाजिक ऐक्यवर्धक संस्थेमध्ये आलेला आहे, त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात आम्हाला काम करायचंय. आणि या कामाची पहिली UPSC आणि MPSC या विद्यार्थ्यांना आम्ही स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याचं शिबिर आम्ही आम्ही या सीवूडच्या विभागात घेतोय. मी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित म्हणजे जे कोणी हे व्हिडिओ जिथपर्यंत पोहोचेल त्यांना मी या ठिकाणी आग्रहाचं आवाहन करते की आपल्या घरामध्ये जर कोणी स्पर्धा परीक्षांसाठी मुलं आणि मुली असतील तर त्यांनी आवर्जून ह्या 20 एप्रिलच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहा. फक्त शैक्षणिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक या लेवलवरती सुद्धा शिवसह्याद्रीची काम करण्याची या ठिकाणी मनोदय आहे. ह्या सगळ्यासाठी आजचा हा दिवस फार महत्वाचा आहे, कारण असं म्हणतात की संस्थेला जर एक बेस असेल, एखादं घर असेल तर त्या ठिकाणी अनेक त्याचे सभासद वाढवणं आणि या सभासदांच्या माध्यमातून जास्तीत जास्त संस्थेचा सामाजिक परिवार वाढवून सामाजिक कामं समाजकार्यासाठी करणं हा या संस्थेचं मेन उद्दिष्ट आज या वास्तूमधून साध्य होणार आहे. आणि म्हणूनसाठी सगळ्या उपस्थितांना शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा ह्या वास्तूच्या माध्यमातून शिवसह्याद्रीचं काम हे खरोखर सह्याद्रीसारखं उत्तुंग व्हावं. राम भक्ति और समाज सेवा की प्रेरणा से भरा यह आयोजन श्रद्धा और एकता का संदेश लेकर संपन्न हुआ। ब्यूरो रिपोर्ट, FS न्यूज़, नेरुल, नवी मुंबई।